अडचण नको पुन्हा बाकीचे कोणाला होई पाठीमागून. नमस्कार. आता आपण वडवणीमध्ये आहोत. वडवणीमध्ये आत्ताच संतभूमी भंडारा डोंगराच्या जे काही विध्वंस चालू आहे त्या संदर्भात जनजागृती करणे आणि महाराष्ट्रामधील जे काही संतांचे पाईक आहेत अशा लोकांना एकत्र करण्याचं काम या ठिकाणी मधुसूदन महाराज पाटील हे करत आहेत. आणि वडवणीमध्ये त्यांनी आज मेळावा घेतला. वडवणीतील जे कार्यकर्ते आहेत आपल्या आध्यात्मिक मंडळाचे बरुवांजी शेंडगे पाटील आणि या भागातील सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हा मेळावा या ठिकाणी संपन्न झाला. या मेळाव्याच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक वारकरी मंडळ आणि विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी आले होते. त्यांना मार्गदर्शन या ठिकाणी महाराज आज आपण या ठिकाणी मेळावा घेतला. खूप वरखड शब्दामध्ये आपण या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. संत तुकाराम महाराजांच्या शिव्या सुद्धा तुम्ही काही लोकांना ओढवून जाणलेल्या आहे. काय वेळ आली तुमच्यावर संत तुकाराम महाराजांच्या शिव्या सुद्धा आता तुम्हाला लोकांच्या ध्यानात आणून द्यायची वेळ आलेली. काय परिस्थिती संतभूमीमध्ये कशा पद्धतीने विध्वंस चालू आहे, काय करता येईल, कसा लढा चालू आहे? कारण छत्रपती शिवरायांचा जो संतांप्रती आदर होता तो आदर विद्यमान राज्यकर्त्यांच्यामध्ये दिसत नाही. लक्षात घ्या. जर हे महाराष्ट्र शासनामध्ये जे असणारे राज्यकर्ते आहेत ते जर म्हणतात आमच्या घरात वारकऱ्यांची परंपरा आहे, शेतकऱ्यांची परंपरा आहे, मग जो अन्याय चाललेला आहे. आज खेड मावळ तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची जमीन बळकावून तिथं MIDC आणली. वास्तविक त्यांना सुखासुखी त्यांनी दिली असं म्हणत आहे. तुम्हाला जमीन नाही आहे. त्यांना आंदोलनं मोडून काढण्याचा प्रयत्न केला, प्रलोभनं दाखवली आणि मग नंतर जमीन संपादित केली. चाकण टप्पा क्रमांक 2मध्ये जमीन संपादित केली. त्यामध्ये आमचा भामचंद्र डोंगर बाधित झाला पायथ्याला. त्यानंतर बिल्डरांनी राजकीयांनी भामचंद्र डोंगराला उत्खनन खाणी सुरू केल्या आणि त्यामुळं मला हे 2007 पासून ते महाराष्ट्र शासन पुरस्कृत याला म्हणेल की MIDC आणण्याची गरज नसताना, जमीन तिथे घेण्याची आवश्यक नसताना या संतभूमीचं वाटोळं खऱ्या अर्थानं कोणी केलं असेल. कारण मी का म्हणतोय वाटोळं, आज इंद्रायणी रसायन झालेले आहे. आज तुम्ही रोखू शकताय. आज तुम्ही हजारो कोटी जरी तुम्ही खर्च करून सांगत असाल आम्ही एवढे खर्च करणार आहे, तेवढे खर्च करणार आहे, पण तुम्ही MIDCतलं येणारं सांडपाणी, घाण पाणी किंवा जे प्रदूषण आहे, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण कसं रोखू शकणार आहे? आज MIDCनं भामचंद डोंगराचा पायथा तोडलेला आणि अजून तोडायचं चालू आहे. लक्षात घ्या. हे सगळं संविधानिक पद्धतीने मी 2007 पासून महाराष्ट्राला सांगत आहे की भंडारा डोंगर आणि भामचंद डोंगर हे ऐतिहासिक आहेत. तुकोबांची तपोभूमी आहे, साधनाभूमी आहे. वैराग्याच्या भरात तुकोबाराय आमच्या तिथं गेलेले आहेत, साधना केलेल्या आहेत, त्याच्या खानाखुणा आहेत आणि त्या सर्व शासनाकडे सादर करून 2011ला सदर भंडारा आणि भामचंद डोंगर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले शासनानं. आणि शासनानं घोषित केले तरी सुद्धा ते अधिसूचना लागू करायला शासन तयार नाही. याचा अर्थ शासन हे बिल्डर धार्जिनी आहे, MIDC धार्जिन आहे आणि संतभूमीचं वाटोळं करण्यासाठी या शासनाचा फार मोठा जो वाटा आहे तो आम्हाला उद्ध्वस्त करून टाकायचा आहे वारकऱ्यांच्या ह्या आंदोलनाच्या माध्यमातून. आणि म्हणून मी महाराष्ट्रात वारकऱ्यांना सजग करत आहे. आज तुम्ही तुकोबारायांचं जे वैभव आहे, जसं तुकोबाराय म्हणतात माझ्या वडिलांची मिराशिका देवा, हे जे वैभव तुकोबारायांचं तुम्ही टिकवणार की नाही वारकऱ्यांनो? हप मंडळींनो, आज तुकाराम महाराजांच्या अभंग घेतल्याशिवाय तुमचं पान हलत नाही. तुम्ही आज ज्याला सुखासीन म्हणतो ते सुखासीन जीवनराज संतांच्यामुळे जगतात आणि मग त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी जर या लढ्यात तुम्ही भाग घेणार नसाल तर पुढची पिढी तुम्हाला हबपहोश क्षमा करणार नाही. तुमच्या डोक्यावर कलंक कायमचा बसेल. तर बाहेरचे लोक जागतिक जर संशोधक आले आणि जर पाहिलं त्यांनी ही दशा भंडारा भामचंद डोंगराची, जर एकांत कुठं आहे, शांती कुठं आहे, अध्यात्माचा आनंद कुठं आहे शोधा गेले आणि ही विडंबना जरी तोडफोडीची जर त्यांनी पाहिली तर ते म्हणतील या कालखंडातला वारकरी एवढा संपला आहे तो स्वतःला तुकोबा ज्ञानोबांचा अन्वय शब्द कुठे गेला. म्हणून या वारकऱ्यांचा कलंक कायमचा मिटावा. शासनावरचा सुद्धा कलंक मिटवायचं सामर्थ्य वारकऱ्यांच्या मध्येच आहे म्हणून. आणि दुसरा मुद्दा, ह्या राज्यकर्त्यांनी छत्रपती शिवरायांची राजमुद्राही बदललेली आहे. ती मुद्रा पूर्ववत करण्यासाठी सुद्धा हे आंदोलन आहे. म्हणून हे आंदोलन महाराष्ट्राला एक वैचारिक दिशा देणार आहे, हे ढवळून काढणारं आंदोलन आहे. त्यामुळं मी आता संपूर्ण महाराष्ट्रात हे प्रबोधन आंदोलन छेडलेलं आहे. हे जे आंदोलन उभारलं चाललं आहे, या आंदोलनाची दिशा एकंदरीत कशी राहणार आहे काय सांगा? प्रथम मी आता 2 महिने जनजागृती महाराष्ट्रात बऱ्यापैकी केली आहे. मी महाराष्ट्राला आवाहन केले आणि शासनाला मी निर्णायक हे आंदोलन होणार आहे. आणि 10 मार्चला आझाद मैदानात या हजारो वारकऱ्यांना घेऊन मी पारायणाला बसणार आहे. आणि
बेमुदत जोपर्यंत 2011ची अधिसूचना भंडारा भामचंद्र डोंगराची शासन लागू करत नाही, ती संविधानिक काढलेली आहे. 250 हेक्टर भामचंद्र डोंगर संरक्षित आहे, 250 हेक्टर भंडारा डोंगर संरक्षित आहे. नियमाप्रमाणे आमची ही भूमी जी आहे, जर तुम्ही संरक्षित करणार नसाल तर आम्हाला उग्र तीव्र आंदोलन भविष्यात करावं लागेल. म्हणून मी त्यांना सनदशीर मार्गाने शांततेने संधी देतो. या आझाद मैदानातल्या आंदोलनामध्ये या राज्यकर्त्यांनी आमच्या वारकऱ्याच्या समोर यावं आणि 2011ची अधिसूचना कायमस्वरूपी लागू करावी. म्हणून 10 मार्च नंतर आझाद मैदानात आम्ही आंदोलन छेडलेलं आहे. आंदोलनामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून फिरता, जनजागृती करता, सहकार्य कशा पद्धतीने मिळते? उत्स्फूर्त सहकार्य आहे. मी निष्ठावंत शब्द वापरतो, कारण निष्ठावंत मनोजया अवघी देवावरी माया. निष्ठावंतांचं खूप संतांच्यावरती प्रेम आहे. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वासानिकांची, असा म्हणणारा जो निष्ठावंत वारकरी आज माझ्याबरोबर आहे. लक्षात घ्या. मग तो तुमच्या गळ्यात माळ असो किंवा नसो, तुमची जर निष्ठा तुकोबरा यांच्यावरती आहे, आपल्या वारकरी परंपरेवरती आहे, तर निष्ठावंत मला जुळलेला आहे. आता काय झालेलं आहे, काही हवपणा मधल्या ह्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये वारकऱ्यांना हवपणा पाकिटं वाटलेले आहेत. आळंदीमध्ये अनेक ठिकाणी यांना प्रलोभनं दाखवून यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला आहे. पण एक लक्षात घ्या, ज्यावेळी महाराष्ट्रातून हा हलकल्लोळ कोलाहल होईल आणि तुमच्यासारखा मीडिया जाऊन हवपणा विचारेल, महाराज तुमची काय भूमिका, मधुसूदन महाराजांनी आंदोलन छेडलेलं आहे, तुकोबारांच्या तपोमी रक्षणात तुमची काय भूमिका आहे, त्यांना सरळ व्हावं लागेल आणि म्हणावं लागेल महाराजांच्यावर आम्ही आहोत. आणि नुसता आहोत म्हणू नका, तुम्ही हजारो लोक लाखो लोक जोडलेले आहेत कीर्तनात ना, त्यांना घेऊन आझाद मैदानात या. त्यावेळी आम्ही मानू की तुमचा आम्हाला पाठिंबा आहे. अशा प्रकारे हे करावं लागेल आणि हे सरळ आम्ही करण्याचा हे आंदोलन फार समाज मन ढवळून काढणार आहे, अंतर्मुख करणार आहे, महाराष्ट्राला दिशा देणार आहे, राजकीय लोकांना दिशा देणार आहे आणि आध्यात्मिक पारमार्थिक लोकांना दिशा देण्यासाठीच मी आंदोलन छेडलेलं आहे. निमित्त आहे भंडारा आणि भामचंद्र डोंगर. त्या ठिकाणची इंद्रायणी सुद्धा दूषित होत आहे. तिथं पाणी सुद्धा म्हणजे पाय सुरू धुवायच्या परिस्थितीत राहिलेलं नाही. म्हणजे एकंदरीत नुसतं भंडारा भामचंद्र डोंगर धोक्यात नाही, तर एकंदरीत इंद्रायणी नदी आणि देहू आळंदी परिसरच धोक्यात आलेला आहे. त्यासाठीच लॉंग म्हणजे एकदम आपल्याला लांबचा विचार करावा लागणार आहे का? अहो, लांबचा विचार करायचा म्हणूनच 2007ला पहिलं या पुणे जिल्ह्यामध्ये MIDCला विरोध मी केला. या भंडारा भामचंद्र परिसरामध्ये जे तुम्ही MIDC झोन डिक्लेअर केला आहे तो कॅन्सल करा. हे विरोध करणारा पहिला मी आहे तिथे, लक्षात घ्या. मग नंतर भामचंद्राच्या खाणी थांबवून नंतर डावू आंदोलन यशस्वी केलं. वारकऱ्यांनी डावू पेटवली तरी सुद्धा त्यांच्या ध्यानात यायला पाहिजे होतं, या MIDCमुळं इंद्रायणीवरती परिणाम होईल, या संतभूमीवरती परिणाम होईल. पण राज्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारची दूरदृष्टी नाही, धोरणं नाहीत. आणि ही आता तरी त्यानं शहाणपणं यावं या आंदोलनातून आणि त्यांनी तिथली पायथ्याची MIDC कॅन्सल करावी. आणि जे काही प्रदूषण करणाऱ्या कंपन्या आहेत, त्या इंद्रायणीत ज्या रसायन सोडणार आहेत, त्या ताबडतोब बंद कराव्यात. आणि मी स्थानिकांना सुद्धा आवाहन करतोय की तुम्ही सुद्धा या आंदोलनात उतरा. तुम्हाला जर आरोग्य संपन्न जीवन जगायचं असेल, भावी पिढ्यांना जर आरोग्य द्यायचं असेल, तर या मावळ आणि खेडमधल्या सर्व माझ्या जे वारकरी परंपरेचे पाईक असतील, छत्रपती शिवरायांचे मावळे असतील, त्या मावळ्यांना आवाहन करतोय की मी हा जो दूरदृष्टीनं छेडलेला भविष्याच्या तुमच्या भल्यासाठी छेडलेलं या आंदोलनात सगळ्यांनी सक्रिय सहभागी व्हावं. सरकारप्रती काय भूमिका आहे आपली? सरकारप्रती एकच भूमिका आहे, सरकारने या संतांची भूमी आझाद करावी. या प्रदूषणाचा जो विळखा पडलेला आहे कंपन्यांचा, या कंपन्या जर टाटाचा प्रोजेक्ट बंगालमधून ममता बॅनर्जी हाकलून टाकते, तर हे प्रकल्प शासनानं का हाकलून टाकू नयेत? ते प्रदूषण करणार आहेत. म्हणून शासनाला आमचं सांगणं आहे वारकऱ्यांचं, हे प्रदूषण तुम्ही कितीतरी इंद्रायणीला 1000 कोटी डिक्लेअर केले, तर आमची इंद्रायणी कधीही पवित्र राहू शकत नाही. पण त्याच्यावरती एकच उपाय आहे की कंपन्या बंद करा, हे शासनाला आमचं सांगणं आहे. आणि आरोग्य संपन्न ही भूमी जी आहे, देहू आळंदी छत्रपती संभाजी महाराजांचं जे बलिदान क्षेत्र आहे, ही पवित्र भूमी आहे. ही उद्याच्या विश्वाला अशीच आदर्श द्या, प्रदूषण रहित द्या, निर्मल पवित्र द्या आणि हा वारसा अभंग टिकवा. नाहीतर जे तुमचं पुण्यनगरी सांस्कृतिक राजधानी आहे, त्याला काळीमा पासला जाईल. या शब्दाला राजधानी सांस्कृतिक राहणार नाही. पुण्यपट्टण म्हणतो ना, ते पुण्यपतन होईल आणि दोषाला कारणीभूत होईल. असं काही करू नका. राज्यकर्त्यांना माझं निक्षून सांगणं आहे. भाविकांना काय आव्हान कराल तुम्ही महाराष्ट्र राज्यातल्या? आणि भाविकांना हेच आवाहन करणार आहे, हे जे आंदोलन मी छेडलेलं आहे, हे विचारपूर्वक, अभ्यासपूर्वक संविधानिक आंदोलन आहे. आणि संविधान या शासनाला जर मानायचं नसेल, तर त्याला शासनाला संविधान मानायला लावलं पाहिजे.
आणि आपण संविधानिक जीवन आनंदानं जगू शकतो. संविधान सगळ्यांना न्याय देणार आहे. त्या संविधानिकच राज्य संरक्षित स्मारक म्हणून दोन्ही डोंगर आधार केलेले आहे 2011ला आणि 1958चा संविधानिक कायदा पुरातत्वाचा आहे 60-61 आहे. ज्यानुसार जर डोंगर प्रोटेक्शन होतात तर या संविधानिक अधिसूचनेला सर्वांनी पाठिंबा द्यावा आणि 2011च्या अधिसूचनेवरती आपण सगळ्या महाराष्ट्रानं ठाम राहावं असं मी संपूर्ण महाराष्ट्राला आवाहन देतो. शेवटचा प्रश्न आता, सध्या जे सरकार आहे ते सरकार हिंदुत्ववादी आहे, हव्याचा पुरस्कार करणारं सरकार आहे. त्यांना या संतभूमीचं काही देणं घेणं आहे असं वाटत नाही? अहो, संतभूमीचं देणं घेणं असतं तर त्यांनी MIDC आणलीच नसती या संतभूमीमध्ये. लक्षात घ्या, हे सगळी मला षडयंत्र वाचतात या शासनाची. त्याला माहीत नव्हतं का की MIDCनं किती परिसर बाधित होईल, देहू आळंदी बाधित होईल, इंद्रायणी रसायन हे माहीत नव्हतं का? त्यामुळे हे स्वतःला जरी हिंदुत्ववादी म्हणत असलं तर मला नाही वाटत की हिंदुत्ववादी सरकार आहे. हिंदुत्वाच्या नावावरती हे काळं बेरं राजकारण करणार आहे. आता मला सांगा, एवढा समता प्रधान आमचा वारकरी परंपरा, त्या समता प्रधान वारकऱ्यामध्ये राजकीय आघाड्या पक्षाच्या स्थापन करण्याची काही गरज होते? म्हणजे याचा अर्थ हे हिंदुत्वाचं सरकार ते तोडा आणि फोडा जे ब्रिटिशांचं राजकारण होतं ना, हे राजकारण महाराष्ट्रात एवढ्या दिव्य महान संप्रदाय न म्हणता मी यावाला धर्मच म्हणेन, कारण प्रज्ञाचक्षू गुलाबराव मराठवाड्यातले म्हणलेले आहेत, हा या वारकरी संप्रदाय न म्हणता धर्म हेच नाव शोधतं आणि हा धर्म जगाला शांती आनंद प्रेम देणारा आहे आणि हा यांना हिंदुत्ववाद्यांना नको आहे. हा माझा आरोप आहे. म्हणून तुम्ही संतभूमी उद्ध्वस्त करायला निघालेला आहात. बघा, मधुसूदन महाराज पाटील यांनी जो लढा महाराष्ट्रात उभा केलेला, हा लढा केवळ तात्पुरता नाही तर हा संपूर्ण महाराष्ट्राचं जे काही दैवत आहे त्याला वाचवण्यासाठी निघालेला लढा आहे. सरकार हिंदुत्ववादी असलं तरी हे बेगडी सरकार आहे. त्यांना जर या भूमीचं संरक्षणच करायचं असतं तर या ठिकाणी कंपन्याच जेवून गेल्या नसत्या. अशा पद्धतीचा प्रहार त्यांनी या सरकारवर सुद्धा केलेला आहे. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुकाराम महाराजाच्या अभंगावर कीर्तन करणारे जे महाराज मंडळी आहेत, जे महाराजांचे कीर्तन करून पाकिटं मिळवतात, त्यांनी महाराजांच्या या भूमीला वाचवण्यासाठी सुद्धा आपले लोक घेऊन तिथे यावेत, ही भूमी वाचवावी आणि हा लढा यशस्वी करावा अशा पद्धतीचं आव्हान महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे. महाराजांसोबत वडवणी भागातील जे काही कार्यकर्ते आहेत ते सर्व सहभागी झालेले आहेत. नक्कीच हा लढा पुढच्या काळामध्ये यशस्वी झालेला दिसेल. विविध चॅनलसाठी मी अशोक निपटे, वडवणी.